राहुल्या असं का बघतोय? तू तिच्या बाजूला का बसला होतास? आणि ती का रडत होती? कोण रडत होती? विचार की त्याला माहितीये कोण रडत होती ती. आज्या, आज माझ्या हातात वस्तारा नाही म्हणून वाचलायस तू. मला माहितीये तू शीतल जवळ बसला होतास. इथलच ना? काय आजा, तू शीतलला घेऊन आलतास पिक्चरला? ए, मी कशाला घेऊन होते तिला? तिचं ती झाली होती. मग तुम्ही एकत्र कशाला बसला होता? पूजाला वाटलं तिचा भाव आलाय म्हणून ती घाबरली, म्हणून तिला घेऊन जायचं सोडून गडबडीत मी शीतलला घेऊन गेलो. पण शीतलीला कोणी सांगितलं आपण पिक्चरला गेलतो ते? येडेच का रे के? तू बी रावल्यासारखं करू नको. तिचं येऊ शकत नाही वे. शीतल एकटी येऊ शकत नाही. अरे एकटी कुठं? यास्मिन पण होती तिच्या बरोबर. बर, मग यास्मिन कुठं बसली होती? हा, मला काय माहित, असेल तिकडेच कुठेतरी. व 17 प्रश्न विचारून माझ्या डोक्यात दैबात करू नका. दैबात दैबात तर तू केलायस माझ्या डोक्याचा. आणि यास्मिन तिकडं कुठं तर असल, मग शीतल यास्मिन जवळच येऊन बसल की. हा, अरे तिथं जितू काका आणि सुमन काकी पण आली होती. आता ती कुठनं आलीत मधनं? अरे त्यांना न सांगता आली होती शेतली, म्हणून घाबरली होती ती. अरे पण तुला कसं माहित? अरे आमच्या मागच बसली होती ती. पिक्चरला आलंय, कोणाला कळलं तर अवघड होईल म्हणून ती माझ्या हातापाय पडत होती. त्या राहुल्यांना बघितलं, त्याला मी काय करू? नाही तर मी कोणाला सांगणार नव्हतं माहितीये. राहुल्या, तुझ्या पाया पडतो बाबा, ती पिक्चरला आले म्हणून तुम्ही कोणाला सांगू नका. नाहीतर मीच सांगितलं म्हणून दंगा करत ती शितली. बर, पण मला सांग, ती का रडत होती? हा, तूच काहीतरी तिला बोलला असशील. अरे मी कशाला काय बोलतोय? पिक्चर मध्ये एक सीन सुरू झाला आणि तिने बोकाडच पसरलं. आजा, ते सगळं जाऊ दे, पण शितलीनं आम्हाला तर बघितलं नाही ना? बघितलं बघितलं नाही, म्हणजे मीच. तुला अक्कल का तुला? हा? का हुबला सारखं वागायला लागलेस रे? तू नाही राहुल्यासारखा दांगुटवा लागलेस माझा आता. अरे ऐकून घे की, तिला वाटलं माझं आणि तिचं काहीतरी चालू आहे म्हणून मी सांगून टाकलं की तुझं आणि पूजाचं प्रेम आहे म्हणून. अरे पण तुला काय कळतं का? का आपण इतकी गोष्टी लपून ठेवले सगळ्यांपासून, आणि तू जाऊन त्या शितलीला सांगितलेस. ती आता दंगा उठवते बघ माझ्या अख्खा गावात. ती कोणाला काय बी सांगणार नाही. नको टेन्शन घेऊ तू. तू असल्या मला सगळ्यात जास्त टेन्शन येते राहुल्या. पण आता हे बी काय करायचं यार? शितले, तू आज पिक्चरला गेलतीस वे? मी नाही. खोटं बोलू नकोस हं. ही बघ, मला तिकीट सापडल्यात तुझ्या इथं. माझ्या इथं कसं सापडल? मलाच सापडलं तुमचं तिकीट. तुम्ही गेला होता ना पिक्चर बघायला? नाही नाही, आम्ही कशाला जातोय पिक्चरला? काके, खोटं बोल नको, मला माहितीये. तुला काय माहिती? दिवसभर घरामध्ये कोणी नव्हतं.
तू अन काका पिक्चर बघायला गेला होता. येऊ दे की आईला आणि नानांना, मग सांगतेस त्यांना तुम्ही विठ्ठलाची वारी करताय आणि हे पिक्चरची वारी करतायत. खरं सांग, गेला होता ना पिक्चरला? हो ग बाई, गेलो होतो आम्ही पिक्चरला. पण तू कोणाला सांगू नकोस बर का. मग खोटं कशाला बोललात? मला सकाळी सांगायचं होतं ना की पिक्चरला चाललोय म्हणून. अगं, चोरून आणि लपून पिक्चर बघण्यात ना एक वेगळीच मजा असते. त्यातच खरं प्रेम असते. हायो, असं बी असतंय व्हय? होय. काय ग काके, तुला काय वाटतं? मला खरंच काय प्रेमाबद्दल कळत नसेल का? आता मी कसं सांगू तुला प्रेमातलं कळते का नाही ती. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला कळेल प्रेम काय असते ते. मी आणि प्रेमात? नको एवढा विचार करूस. असं ठरवून आणि विचार करून प्रेम होत नसतं, ते आपसुकच होत. होय का काके? तू कधी प्रेमात पडलीस का? नाही. कधीच नाही? हा म्हणजे 11वीत असताना एक मुलगा आवडायचा मला. मग पुढे काय झालं? नुसताच आवडत होता. आणि पुढं काय, FYSY झालं आणि तुझ्या काका बरोबर माझं लग्न झालं. पण तुला खरं सांगू, त्या पोरापेक्षा ना तुझा काकाच एक नंबर आहे बघ. माझी प्रेमाबद्दलची जी स्वप्न होती ना ती तुझ्या काका बरोबरच पूर्ण झाली. तुला पण असंच पोरगा मिळाला पाहिजे बघ. तुझ्यावर प्रेम करणारा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणारा. हे नको एवढं डोक्याला ताण दिवस. जा झोप जा. जाते. हा, आणि ऐक, ते पिक्चरचं कुणाला सांगू नकोस बर का. नाही सांगत. जा. अजिंक्य, मी ऐकलं ते खरं आहे का? काय तुमची म्हणे मैत्रीण आहे. मैत्रीण आणि मला जेडे तुला काय बी वाटत असतं बघ. वाटत बिटत काय नाही, मला माहिती आहे. पूजा जाधव नाव आहे ना तिचं? नाही. तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? मला माहिती आहे, आपल्या रानात तुम्ही पार्टी करत होता तेव्हा तीच होती ना तुमच्या बरोबर? नाही नाही. खोटं बोलू नका. विक्रमच्या सत्काराला पण तुम्हीच घेऊन आला होता ना तिला? अगं नाही ग, तुला कोणतरी चुकीचं सांगितलं असेल. चुकीचं कशाला कोण सांगल? आणि चुकीचं एकदा सांगल, दोनदा तीनदा, सारखं सारखं कशाला चुकीचं सांगल? आणि तसं पण मी रानात डबा द्यायला आले होते तेव्हा बघितलंच की मी. आणि सत्काराला पण बघितलं. आणि शीतलनं सांगितलंय मला ती तुमची लई खास मैत्रीण आहे ते. त्या शिकलेली नाहीत काय काम.